जसं की मी व्हिडिओचं युट्यूबचं घेतलं ना, हा हा तर मग मी तिचे 2 व्हिडिओ एडिट वगैरे करून दिले. ते खूप म्हणजे असं हे झालं, की बाबा खूप टाइम लागतो. त्यातल्या त्यात त्याचा जो क्वालिटी व्हिडिओची, मग ते आपल्या ॲपमध्ये आपल्याला व्हिडिओ घ्यायला पण खूप टाइम लागतो ना. राईट. मग मी तिला सगळी माझी प्रोसेस सांगितली, की बाबा मला असं-असं हेक्टिक होत आहे, असं-तसं. तर तिने म्हणजे स्वतःहूनच सांगितलं, की तू वाढवले तरी काय हरकत नाही. तर ₹900 ती द्यायला तयार झाली पर व्हिडिओचे. त्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. नाही, चांगली गोष्ट आहे, कारण की एका व्हिडिओ थ्रू जर तुम्ही आता ₹900 कमवताय तर खरंच मोठी अचिव्हमेंट आहे ही. कारण की तुम्ही सुरुवात हां, किती छोट्या गोष्टींपासून केली होती आणि आता तुम्ही हां, कितीपर्यंत ते. पोहोचलाय. हां, म्हणून मग मी म्हटलं नको ही गोष्ट टेक्स्ट मेसेज किंवा ऑडिओ क्लिप नाही शेअर करायची. मला खूप भारी वाटलं, खूप असं भारी असं. वाटलं मला. आता अजून हो प्रोजेक्ट्स आणि मिळणार आपल्याला. मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यावरती पण काम करा, जेणेकरून आपल्याला हो. अजून गोष्टी येतील. हां, मग म्हणून म्हटलं, की आताच थोड्या वेळाच्या अगोदरच तिच्याशी डिस्कशन झालं तसं. ओके, ओके. तर ती म्हटली, की तू तुझ्या मेहनतीचे पैसे घेतेस म्हणे मला माहिती आहे काही जास्त एक्स्ट्राचं नाही घेत आहे. मार्केटमध्ये काय चाललंय, कसं आहे. म्हणजे ती पण एक जेन्युइन पर्सन राईट, आहे असं. राईट, राईट. नाही, त्या आहेत खूप. हां, मला पण पर्सनली त्यांची पर्सनॅलिटी खूप जास्त आवडते. तर म्हटलं, की तू तुझा विचार सांग, मी माझ्या कामाचं सांगते तुला किंवा हां, मला राईट. असं-असं होतंय बा. नाही, खूप छान, खूप छान ताई. खूप चांगली ग्रोथ आहे ॲक्चुअली, की आपण नाही का खरं म्हणजे म्हणते म्हणजे वन डे पासून, की तू वाढवू शकते. असं झालं. हां, हां, हां. बेस्ट आहे, बेस्ट आहे. हॅलो. मग म्हटलं ही खूप मोठी अचिव्हमेंट माझ्यासाठी पण आहे. सो मला खूप तुमच्यासोबत ती छान शेअर करावी. वाटलं सगळ्यात ऐकून. पहिले तुम्हालाच कॉल केला. मला असे. खूप छान वाटलं ऐकून. हं. खूप छान. म्हणजे माझा सगळ्यात पहिला क्लायंट हा YouTubeचा हाय पेमेंट देणारा हां, मला. राईट, राईट, राईट. आता ही फक्त हां, असं सुरुवात आहे. आहे. एकदा सुरुवात झाली ना, मग अजून क्लायंट्स मिळणार आपल्याला नक्कीच. त्याने पण एक क्लायंट मला आणून दिला. पण मग त्याचे पण 15 व्हिडिओज आहे. पण मी त्याला 350 सांगितलं होतं. हं, शॉर्ट हं. व्हिडिओ आहेत त्याचे. हं, हं, हं. 1 मिनिटाच्या आतमधले आहेत आणि त्यांच्या ह्याच्यात जास्त काही नाही म्हणजे जास्त एडिटिंग नसतं त्यांच्या ह्याच्यात. हां, हां, हां. हां, तर मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या साइड बाय साइड तेवढंही असावं हाताशी. मेन म्हणजे आता तुमचा हात बसलाय ना, सो तुम्हाला असं जास्त टाईम नाही हो. लागणार. आधीपेक्षा तर खूपच हे झालं हो, असणार. थोडा कमी होतो. हो. हां, राईट, राईट. तर आता तर हां, आपलं ते मग Adobeचा कोर्स पण येणार आहे ना, मग तुम्ही अजून तुमच्या ह्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल. आता असंच झालेलं आहे. आता मी अजून कोणाला म्हणजे फक्त आता तुम्ही कशा माझ्या मेंटॉर पण आहेत, माझी हं, फ्रेंड हं, पण हं. आहेत आणि सगळंच मी तुमच्याशी शेअर करते. तर हां. आता आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे साधाच मोबाईल आहे. पण मी फक्त माझ्या मोबाईलवरच एवढं सगळं काम करते. बरोबर. मग विचार करा ना, तर तुम्ही एकदम साध्या हां. मोबाईलमधून एवढी जास्त ग्रोथ करू शकता, एवढं चांगलं काम प्रोव्हाईड करू शकताय. जेव्हा तुम्ही अपग्रेड कराल, तेव्हा तर काय कराल तुम्ही? आणि आय डोंट थिंक की ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणतीच मुलगी आहे, म्हणजे आता कोणतीच अशी वुमन आहे, जी प्रॉपर अशा गोष्टीमध्ये फ्रीलान्सिंग करते. आणि ते तुम्ही पहिले आहात. मला खूप जास्त आनंद होतो लिटरली ह्या गोष्टीचा. थँक यू. मग तेच आता माझा विचार चाललाय, की एक डायरेक्टली टॅब घ्यावा सेपरेट हां, आणि तुम्हाला त्या टॅबमध्येच हां, हां, त्यामध्ये तुम्हाला इझिली गोष्टी मॅनेज करता पण येऊन हां, जातील. असं. म्हणजे कसं लॅपटॉप घेतलं तर लॅपटॉपला जसं कुठे-कुठे कॅरीलाही प्रॉब्लेम येतो, तर मी काय हां, करणार एक राईट. टॅब घेते. म्हणजे माझा मोबाईल प्लस येऊन जाईल ते युजिंगसाठी आणि हा एक मोबाईल सेपरेट ठेवते. एक टॅब घेते आणि टॅबला डायरेक्टली मी आपलं हे कनेक्ट करेल कीबोर्ड. हां, तसं करू शकता तुम्ही. बेस्ट आहे ते. तसं तसं करते आता आणि तो तरी म्हणजे तुमचं तो टोटल साधारणपणे किती झाले? त्या अकॉर्डिंग आपण डिसाईड करू शकतो, की आता टॅबमध्ये तुम्ही लाइक कधीपर्यंत करू शकता इन्व्हेस्ट वगैरे. आता आता म्हणजे 20,000 पर्यंत झालेत. 20,000. ओके, ठीक आहे. हां, हां. चालेल. आता हे प्रोजेक्ट चालू आहेत ना, त्यामध्ये मग तुम्ही करू शकता थोडंसं. आता हिचे आले तर हिचे म्हणजे काय म्हणतात ना 10 ते 12 पर्यंत तिचे येतील पुढचे. हो, म्हणजे हो. ही एक चांगली अचिव्हमेंट आहे राईट, माझ्यासाठी. राईट, राईट. म्हणजे तुम्ही पण खूप मदत करता. हा क्लायंट तुमच्याकडचाच आहे आणि तो किती दिवसांनी परत आला हो, माझ्याकडे. राईट, राईट, राईट. तेच की तुमचं काम आणि चांगलं आता आहे ना, ती म्हणजे त्यामुळे फुल क्लायंट्स परत-परत येतात. ती गोष्ट आहे. ती आणि आता फुल माइंड सेटअपने आलेली आहे, की मला एडिटिंग बिलकुलच नाही करायचंय. तूच माझी आत्ताची एडिटर, हां. फ्युचर एडिटर सगळीच एडिटर तूच माझी. असं असं म्हटलं पहिले तुमच्यासोबत शेअर करावी गोष्ट. मी अजून माझ्या नवऱ्याला पण नाही सांगितली. अजून त्याला पण नाही सांगितलं, की असं झालं. म्हटलं पहिले तुम्हाला सांगते आणि मग तुझ्याशी बोलते. नाही, उलट चांगलं झालं, की असं. तुम्ही त्यांना सांगितलं, की हेक्टिक होतंय सो दॅट, कारण की तुम्ही जेवढं करताय ना, त्याचं तुम्हाला मिळालंच पाहिजे. अशी गोष्ट आहे. हां, मी तिला तेच सांगितलं म्हटलं, "हे बघ दडपण खाली मी मन मारून काम करेल म्हटलं, ते मलाही कुठेतरी म्हटलं हं. खटकल्यासारखं होईल. सो तेच की तू आता एक तर ते हो म्हणशील, एक हां, तर नाही तुमच्या म्हणशील." अकॉर्डिंग ते बजेट पण त्यांनी वाढवलं त्यांचं, तर तुम्ही अजून गोष्टी तुमच्या साइडने ॲड ऑन करून देऊ शकता. कारण की आपल्याला जर सॅटिस्फॅक्शन मिळते हां. आपल्या कामाचं, तर आपण एकदम मनापासून करू शकतो ती गोष्ट. हो, बरोबर. नाही तिचं मी शॉर्ट्स पण तिला 350 सांगितलेलं आहे ना, त्याच्यामध्ये तिला टेक्स्ट पण हं. लिहून देते. सगळंच करून देते तिला. ॲनिमेशन लावते, टेक्स्ट लिहून देते. हां, हां, हां. परत असं चालू आहे म्हणजे. येस, येस, येस. असं आहे. येस, येस. चालेल ताई. मला खूप छान वाटलं तुम्ही हो, सांगितली हो. ही गोष्ट.
तेच. तू म्हणजे तशी तुमची पण माझ्यासाठी आतापर्यंत म्हणजे जरी कोणी कोणाकडून पैसे घेतलेले असले ना, तरी कोणी नाही करत कोणाची मदत एवढी आजच्या ह्याच्यात तरी. तर तुमची पण माझ्यासाठी म्हणजे एक म्हणजे असं खूप मदत झाली किंवा कोणीतरी समजून घेणारं सापडलं तेव्हा कुठे मार्ग भेटत राहतो पुढे असं आहे. बरोबर. पण तुमची खूप मेहनत आहे. तुम्ही असं आहे. डेडिकेशनने काम करता आणि म्हणजे इम्प्लिमेंट करता तुम्ही लगेच गोष्टी. त्यामुळे तुम्ही आज जे काही रिझल्ट तुम्हाला मिळत आहेत ते मिळत आहेत. हां. आता कसं आपल्याला त्याच्यात कामच करायचंय तर मग तेवढं करावंच लागेल म्हणजे बरोबर. असं आहे. ते समजणं हां. कमी लोकांना लाईक लिटरली 1% लोकांना ही गोष्ट समजून येते. माझं ते मी तुम्हाला म्हटलं ना, की माझं असं आहे, की माझं ज्याच्यात पॅशन असेल ना, मी त्याच्या एवढी खोलपर्यंत उतरते ना, की बस तोही त्यालाही घाम फुटला पाहिजे पॅशनला. हा नक्कीच ही गोष्ट आवडली मला. असं आहे. तरी पण म्हणजे मी CapCutचं पण बरंच लवकर हे केलं, की नाही, नाही हां, मला आपल्याला हे अजून सगळं पण लक्षात आहे शिकायचंच तुम्ही आहे. माझा फर्स्ट व्हिडिओ जो प्रॅक्टिस आपण करत होतो ना, तो कसा एडिट करून दिला होता आणि हां. आज तुम्ही फटाफट अरे मला व्हिडिओ आला मी लगेच देते एडिट करून असं झालंय. हां, एकदम म्हणजे पण माहितीये काय, हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये तुमच्यामुळेच आला किंवा तुम्ही मला म्हणजे डायरेक्टली सांगितले, की मीच माझे व्हिडिओ देते तुम्हाला आणि तुम्ही असंही नाही मला या गोष्टीचा एवढा प्राउड होतो ना, की की तुम्ही असंही नाही म्हटलं, की तू माझी क्लायंट तू स्टुडंट आहेस माझी. माझे व्हिडिओ फ्रीमध्ये करून दे की काय. हे पण मला एवढं हे झालं ना तुमचं, की नाही तर कोणी नाही करत एवढं. नाही, कोणी म्हणते, की कारण की नाही तुम्ही समोरचा प्रॅक्टिस व्यक्ती जर करताय ना? त्याचे एफर्ट टाकतोय तर त्याला त्या गोष्टीचं किंमत मिळालीच पाहिजे. कोणीही असो, माझे कितीही बरं. जवळचा. मी लिटरली माझ्या भावाला पण बोलले होते, की तू माझे व्हिडिओज एडिट करून दे. मी तुला पण पैसे देईल. मी तुझ्याकडून फ्रीमधून काम नाही करून घेणार. नाही असं म्हणजे नाही याच्यासाठी पण खूप मन मोठं लागतं. नाहीतर काही-काही काय म्हणतात, की तुला प्रॅक्टिस करायला दिलाय ना मी व्हिडिओ, हां. मग तू मला बनवून दे. म्हणजे मी असे पण बघितले लोकं. म्हणून बरोबर. मला कुठे मला आठवण येते तुमची त्या गोष्टीची, की बघा आपल्या जीवनात जो पहिला मेंटॉर आला तो किती व्यवस्थित आणि काही-काही लोकांच्या काय-काय अपेक्षा आहेत. असं आहे. असं आहे. त्याची अजून स्क्रिप्टिंग पण कसं काय जमते कारण की तिचे शॉर्ट्सचे YouTubeचे व्हिडिओ वगैरे सगळं मी हां, तिला हां. म्हणजे गाईड करते असं किंवा तू असा काढ, तसा काढ. तर तिला ते म्हणजे ते इम्प्रेस झाली त्या गोष्टीने. मल्टिपल स्किल्स आता तुमच्याकडे आहेत. हो, हो. चालेल, चालेल. काय वाटलं तर सांगा नंतर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स ही हो, आतापर्यंतची मोठी थँक यू, अचीव्हमेंट आहे. थँक यू. चालेल ताई. हो. थँक यू. ओके, ओके. बाय, बाय. टेक केअर. ऐकलत तुम्ही? हे रिझल्ट्स आहेत. जर स्किल्स शिकाल तर पैसा देते स्किल्स. समजून घ्या लवकरात लवकर ही गोष्ट. मी एकदम रँडमली हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे कारण की मी जस्ट कॉन्टेंटच रेकॉर्ड करत होते माझा. त्यामध्ये मला माझ्या ताईंचा म्हणजे एका टीममेटचा कॉल आला आणि त्यांनी ही अचीव्हमेंट शेअर केली. तुम्ही पाहू शकता यार त्यांनी इतकं घाबरत घाबरत ह्या गोष्टीची सुरुवात केली होती. मला अजूनही आठवतंय. पण आज त्या खूप चांगल्या लेवलवरती ग्रो करत आहेत. हाऊसवाईफ असणं ही आपल्याला वाटतं की यार हाऊसवाईफ आहे मी, हा माझ्यासाठी एक वीकनेस आहे, असं अजिबात नाहीये. ही तुमची एक स्ट्रेंथ बनू शकते. सो तुमच्या जी काही तुमची परिस्थिती आहे त्याला वीकनेस नका समजू. त्यावरती काम करा आणि दिस इज हाऊ यू कॅन ग्रो. ऑल द व्हेरी बेस्ट.